नमस्कार. तुमचं सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. जसं काल आपलं डिस्कशन झालं ह्या लोच्या खाली जर मार्केट निघालं, तर आपण एक सेलिंगसाठी ट्राय करणार आहे किंवा सेलिंगची ट्रेड घेणार आहे. त्याच्यानंतर हेही ठरलं होतं, की जर ह्या लेव्हलच्या वरती कालचा जो हाय बनवलेला आहे, त्याच्यावरती जर मार्केट निघालं, तर आपल्याला एक गॅप फिल होताना दिसू शकतो. पण आज मार्केटने काय केलं? मार्केटनी एक एक्स्ट्रीम मूव्ह दिली वरच्या साईडला. खालच्या साईडला एक ब्रेकआउट दिला आहे. लेव्हलच्या खाली एक ब्रेकआउट दिला. फर्स्ट कॅन्डल क्लोज झाली. त्याचं स्टॉप लॉस हंटिंग करायसाठी एक वरच्या साईडला मूव्हमेंट झाली. त्या मूव्हमेंटमध्ये इथे जेवढ्यांचे स्टॉप लॉस असतील ते स्टॉप लॉस कट झाले. त्याच्यानंतर वरच्या साईडला हॉल्ट करून परत एकदा मार्केट खाली पडलं आणि हळूहळू वरती यायला लागलं. तर ज्याला इथली प्राइस ऍक्शन ज्याला कळाली असेल त्यांनी आज याच्या खाली ट्रेड घेऊन इथं स्टॉप लॉस ठेवून त्याला आज चांगला प्रॉफिट झाला असेल. आजची दिवसाची सुरुवात ही स्टॉप लॉस हंटिंगनी झाली, जेणेकरून काय झाले, बायर पण फसले गेले आणि सेलरचेही स्टॉप लॉस झाले. ज्यांनी ही कॅन्डल पाहून इथं सेल केला असेल त्याचा याच्यावरती मिडल पर्यंत स्टॉप लॉस असेल, त्याला 100-1 पॉइंटचा लॉस दिसला असेल एवढ्या मुवमेंट मध्ये. त्यांनी इथं लॉस कट केला असेल. त्याच्यानंतर इथून परत खाली पडलं, इथून परत वरती जायचा प्रयत्न केला, पण वरती न जाता ही कॅन्डल खाली क्लोज केली. तर इथं पूर्णपणे नेगेटिव्ह प्राइस ऍक्शन होऊन मार्केट खालच्या साईडला आलं. जसं आपण डिस्कस केलं, आपली एक लेवल होती. आपण 726 ची लेवल आपण मार्क केलेली होती. इथपर्यंत येईल असा आपला अंदाज होता. पण मार्केटनी त्याच्यानंतरही त्या लेवलला हॉल्ट करून परत एकदा तुम्हाला इथं सेलिंग झालेली दिसेल. 726 नंतर तुम्ही पाहताल स्लो अँड स्टडी. त्याच्यानंतर परत मार्केट खाली आलं. इथं प्राइस ऍक्शन बनवली, परत एकदा हे झालं. आता मार्केट 587 ला आज क्लोजिंग झालेले. आता इथून पुढे काय होऊ शकतं? तर आता इथून पुढं आपल्या एका व्होलाटाईल एरियामध्ये एंट्री केलेली. इथं हा जो एरिया आहे, या एरियामध्ये तुम्हाला थोडं व्होलाटाईल मार्केट दिसू शकतं. कदाचित इथून एक बाउन्स बॅक घ्यायचा प्रयत्न करेल मार्केट, पण आपल्याला जोपर्यंत ट्रेंड चेंज झाल्याचा सिग्नल किंवा प्रॉपर दिसणार नाही, तोपर्यंत आपण ह्या ट्रेडमध्ये एंट्री करणार नाही, बुलिश ट्रेडमध्ये किंवा ट्रेंड रिव्हर्सल मध्ये. आणि दुसरी गोष्ट, जर मार्केट 448 च्या जर खाली आलं, तर आपण इथे एक स्काल्प ट्रेड करू शकतो, जी साधारणतः 365 पर्यंत मार्केट येऊ शकतं. ह्या 100 पॉइंट साठी एक स्काल्प ट्रेड करू शकतो. त्याच्यानंतर कदाचित ह्या एरियातून मार्केट सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करेल. 447 ते 363 ह्या एरियातून मार्केट रिव्हर्सल व्हायचा प्रयत्न करेल. ह्या ठिकाणी जर आपल्याला काही रिव्हर्सल दिसलं, तर आपण ह्या ठिकाणी 100% एक बुलिश ट्रेड प्लॅन करणार आहोत. सोमवारी जर मार्केट याच्या खाली आलं, आजच्या लोच्या जर खाली आलं आणि 447 ची लेव्हल जर ब्रेक डाऊन जर केली आणि इथं आपल्याला काही प्राइस ऍक्शन जर भेटली आणि इथं आपल्याला छोटा स्टॉप लॉस जर भेटला, तर आपण ट्रेड करणार आहोत. नाहीतर ह्या एरियामध्ये आपण याला नो ट्रेडिंग झोन म्हणू शकतो. म्हणजे 587 ते 447 च्या मध्ये हा जो 150 पॉइंटचा एरिया राहील, एवढा हा नो ट्रेडिंग झोन राहील. कारण इथून मार्केट कुठूनही रिव्हर्सल होऊ शकतं. कारण तुम्ही पाहताल इथं मल्टिपल सपोर्ट्स आहेत. मार्केट इथं सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करेल, इथं इथं सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करेल, नाहीतर जे ह्या रेंज बाउंड मध्ये जेव्हा मार्केट आलतं, तर ह्या एरियामध्ये एक सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करू शकतो. कारण हा लास्ट टाइमचा रेजिस्टन्स होता, मार्केटनी होल्ड केलं आणि इथून डायरेक्ट गॅप डाऊन ओपन होऊन मार्केट रिव्हर्सल झालं. तर हा जो एरिया आहे, एक मार्केट लास्ट टाइमचा रिव्हर्सल एरिया आहे. त्याच्यामुळं आपण ह्या एरियामध्ये शक्यतो ट्रेड करणार नाहीये. जोपर्यंत आपल्याला कन्फर्मेशन होत नाही की ट्रेंड कंटिन्यू होतोय का आपल्याला एक रिव्हर्सल भेटतोय, तर ही वेळ आहे ऑप्शन बाईंग होल्ड करण्याची. कारण आज ज्यांनी कुणी चांगला पैसा कमवला असेल,
ह्या फॉल मध्ये, तो कदाचित तुम्ही ह्या एरियामध्ये लूज करू शकता. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हा जो एरिया राहील हा निफ्टीसाठी नो ट्रेड झोन राहील. 587 ते 447 या एरियातून कुठून मार्केट सपोर्ट घेईल आणि रिटर्न होईल याची आपल्याला आयडिया लागणार नाही. तर चला आता आपण बँक निफ्टी पाहूया. बँक निफ्टी जर पाहिली तर इथे एक सपोर्ट एरिया होता बँक निफ्टी मध्ये. त्या सपोर्ट एरिया पासून मार्केटने एक रिव्हर्सल घ्यायचा प्रयत्न केला. जर उद्या सोमवारी मार्केटनी ह्या लेवलच्या खाली, आजच्या लोच्या खाली जर ओपनिंग दिली आणि इथे एखादी प्राइस ऍक्शन जर घडली तर मार्केटमध्ये आपल्याला 50,200 ची लेवल येताना दिसू शकते. आणि त्याच्यानंतर हा जो काही एरिया राहील, हे जे काही प्रिव्हियस लोज आहेत, हा व्होलॅटिलिटी एरिया मार्केटमध्ये होऊ शकतो. तर आपल्याला बँक निफ्टी मध्ये एक ट्रेड भेटू शकते जी तुम्हाला साधारणतः 50,200 च्या लेवल पर्यंत फॉल भेटू शकतो. तर धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.